नमस्कार मित्रांनो, ओम दुम दुर्गाय नमः। मित्रांनो, वैदिक शास्त्रानुसार काल रात्री ही सदैव शुभफळ प्रदान करते आणि म्हणूनच तिला शुभकर्णी असंही नाव आहे। देवी भागवत पुराणानुसार माता कालरात्रीचे नेत्र हे नवरात्रीतील सप्तमी तिथीला उघडतात आणि म्हणूनच सप्तमी तिथीस मातेची पूजा केल्यास जीवनातील सर्व प्रकारची भीती भय निघून जाते। आपल्या जीवनातील कष्ट संकटे नष्ट होतात, आपल्या शत्रूंचा नाश होतो। जर का आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहपीडा असेल तर ती ग्रहपीडा समाप्त होते। चला तर मग जाणून घेऊया नवरात्री सप्तमी तिथीला करायच्या उपायाविषयी। पण त्याआधी जर का आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व सोबत असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा। तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम दुम दुर्गाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून माता दुर्गेचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील। मित्रांनो, शत्रूचा त्रास, आजारपण, कर्णीबाधा, ग्रहपीडा, नजरदोष या त्रासांपासून कायमची सुटका होण्यासाठी सप्तमी तिथीला काल रात्रीचे पूजन केल्यास आपल्याला त्याचा फारच चांगला लाभ प्राप्त होतो व आपल्या जीवनातील समस्या दूर होतात। मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपण सप्तमीच्या दिवशी शुद्ध वस्त्र परिधान करावीत। शक्य असेल तर लाल रंगाची वस्त्रे परिधान करावीत। त्यानंतर भगवान श्री गणेश, नवग्रह आणि दुर्गा माता तसेच समस्त देवी देवतांना प्रणाम करावा आणि माता कालरात्रीचे पूजन करावे। तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी मातेला लाल रंगाची चुनरी नक्की अर्पण करावी। एक मोहरीच्या तेलाचा दिवा आपण मातेसमोर प्रज्वलित करायचा आहे। आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ आणि 1-2 पुष्प म्हणजेच फुले घेऊन आपण त्या अक्षता आणि फुले मातेच्या चरणी अर्पण करायचे आहेत। मातेला भोग दाखवायचा आहे। एखादा गोड पदार्थ आपण नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे। तसेच जो दिवा आपण लावणार आहोत हा दिवा शक्यतो आकाराने मोठा असावा की जेणेकरून तो रात्रभर प्रज्वलित राहील। आपण त्या दिव्यामध्ये एक अखंड लवंग टाकायचे आहे आणि मातेच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून 108 वेळा एका मंत्राचा जप करायचा आहे। तो मंत्र आहे ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छय। ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छय या मंत्राचा आपण जप करायचा आहे। हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। ज्यांना शक्य आहे त्यांनी या मंत्राचा 108 वेळा जप केल्यानंतर कालीमाता चालिसाचा सुद्धा पाठ करावा। त्यानंतर मनोभावे हात जोडून जी काही आपली समस्या आहे, जी काही आपली इच्छा आहे ती आपण बोलून दाखवायची आहे। ते पूर्ण करण्याची प्रार्थना मातेला करायची आहे। आपल्या जीवनातील समस्येतून मुक्ती मिळवण्याची प्रार्थना आपण करायची आहे। प्रार्थना केल्यानंतर आपण एखादे रिकामे भांडे, रिकामे पात्र अशा प्रकारे ठेवायचे आहे की आपण मातेसमोर लावलेल्या दिव्याची काजळी आपल्याला मिळेल। मोहरीच्या तेलाच्या दिव्याची काजळी आपण एकत्र करायची आहे, भांड्यामध्ये धरायची आहे आणि त्या काजळीमध्ये मोहरीच्या तेलाचे 2 थेंब टाकून ते पात्र थंड झाल्यानंतर त्यातील काजळी एखाद्या डबीमध्ये व्यवस्थित साठवून ठेवायची आहे। मित्रांनो, आपण मातेचे पूजन करताना शृंगाराचे साहित्य म्हणून हे काजळ देखील अर्पण करू शकता। तसेच आपण संपूर्ण वर्षभर हे काजळ वेगवेगळ्या समस्यांच्या उपायासाठी वापरू शकता। कारण जेव्हा जेव्हा तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला नजर लागेल, नजर दोष होईल किंवा कोणी काही केलेलं आहे, एखादी बाधा झाली आहे असे आपल्याला वाटत असल्यास आपलं रक्षण होण्यासाठी माता कालरात्री धावून येईल। यासाठी आपण या काजळाचा वापर करायचा आहे। अशावेळी आपण आपल्या कानाच्या पाठीमागे काजळाचा टिळा लावायचा आहे। ज्याला नजर लागली आहे त्याच्या घराच्या पाठीमागील भिंतीवर आपण हा टिळा लावू शकता, नाहीतर आपल्या कानाच्या पाठीमागे किंवा आपल्या डोक्यातील केसांमध्ये हा टिळा आपण लावला तरी देखील चालेल। या उपायामुळे कोणत्याही प्रकारची नजरबाधा दूर होते। मित्रांनो, ज्यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शत्रू आहेत त्यांनी शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी माता कालरात्रीच्या पूजनामध्ये एक त्रिकोणी लाल रंगाचा झेंडा मातेला अर्पण करावा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच अष्टमीच्या दिवशी आपल्या स्वतःच्या घरावर हा झेंडा लावून द्यावा
आपल्या घरावर हा झेंडा फडकवावा। या उपायामुळे तुमचा मोठ्यातला मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे हार मानेल। तर मित्रांनो, नवरात्री सप्तमी तिथीला हे उपाय आपण अवश्य करून पहा आणि आपल्या जीवनामध्ये असणारा शत्रूचा त्रास असेल, आजारपण असेल, करणी बाधा, ग्रहपीडा, नजरदोष यापासून कायमची मुक्तता मिळवा। आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व सोबत असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा की ज्यामुळे अशा उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम दुंग दुर्गाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून माता दुर्गेचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।